नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा काव्याने लग्नाच्या अगोदर त्यांच्या हाताचे बनवलेले रिप्लिका ही नंदिनीच्या हाती लागते आणि तेव्हा काव्य ही अतिशय घाबरते आणि मनोमन देवाकडे प्रार्थना करते. तेव्हा माझ्या भूतकाळामुळे माझ्या ताईचा वर्तमान काळामध्ये विघ्न येऊ देऊ नकोस, अशी ती देवाकडे प्रार्थना करू लागते. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण जेवणासाठी एकत्र बसलेले असतात. तेव्हा त्या ठिकाणी जीवा येतो आणि नंदिनीलाही जीवाला बोलतो, जीवा तुम्ही म्हणालात ना उद्या आजीचा वाढदिवस आहे आणि आजीच्या वाढदिवसाची तयारीनिमित्त सर्व चर्चा करत आहोत. तेव्हा जीवा देखील बोलतो, हो बरोबर आहे ना, उद्या आजीचा वाढदिवस आहे. तर तिकडे आपण पाहतो आजी ही रम्याला बोलते, रम्या ज्या गोष्टी शोध घेत होतो त्याचा शोध लागलेला आहे. आणि तेव्हा रम्या देखील आनंदीतून ओरडते, म्हणजे याचा अर्थ आजीचे सर्व दागिने जीवाने चोरले आहेत आणि आजीही त्याला शांत बसवायला लावते. तर तिकडे आपण पाहतो मानिनीही जीवाला बोलते, जीवा आता उद्या आपण आजीचे सर्व सामान सर्वांच्या समोर मांडणार आहोत. तुझ्याकडे आजीचा असलेला हार देखील तू काढून ठेव. आणि तेव्हा जीवा हा अतिशय घाबरतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवाने आजीचे सर्व दागिने विकून आनंद निवास विकत घेतला आहे का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.